देव आणि शिक्षक माझ्या गांधींच्या हॉस्पिटल या काव्यसंग्रहातील या कवितेचे शीर्षक आहे देव आणि शिक्षक। केव्हाही कुठेही कुठेही वाचताना गाताना आयुष्याच्या कुठल्याही वाटेने जाताना केव्हाही कुठेही वाचताना गाताना केव्हाही कुठेही वाचताना गाताना आयुष्याच्या कुठल्याही वाटेने जाताना आयुष्याच्या कुठल्याही वाटेने जाताना आयुष्याच्या कुठल्याही वाटेने जाताना केव्हाही कुठेही वाचताना गाताना आयुष्याच्या कुठल्याही वाटेने जाताना जेव्हा केव्हाही कुठेही वाचताना गाताना आयुष्याच्या कुठल्याही वाटेने जाताना जेव्हा देवाची आलं लक्षात? केव्हाही कुठेही वाचताना गाताना आयुष्याच्या कुठल्याही वाटेने जाताना केव्हाही कुठेही वाचताना गाताना आयुष्याच्या कुठल्याही वाटेने जाताना जेव्हा देवाची केव्हाही कुठेही वाचताना गाताना आयुष्याच्या कुठल्याही वाटेने जाताना जेव्हा देवाची व्यवस्था कुण्या पदाला कुण्या अवस्थेत येऊन पोहोचलेली आहे पहा। केव्हाही कुठेही वाचताना गाताना आयुष्याच्या कुठल्याही वाटेने जाताना जेव्हा देवाची आणि माझी गाठ भेट होते। केव्हाही कुठेही वाचताना गाताना आयुष्याच्या कुठल्याही वाटेने जाताना जेव्हा देवाची आणि माझी गाठ भेट होते तेव्हा मला
गणिताच्या शिक्षकांची आठवण होते. केव्हाही कुठेही वाचताना गाताना आयुष्याच्या कुठल्याही वाटेने जाताना जेव्हा जेव्हा देवाची आणि माझी गाठभेट होते तेव्हा तेव्हा मला माझ्या गणिताच्या शिक्षकाची आठवण होते. तेव्हा तेव्हा मला माझ्या गणिताच्या शिक्षकाची आठवण होते. मला माझ्या गणिताच्या शिक्षकाची आठवण होते. गणिताच्या शिक्षकाची आठवण होते. गणिताच्या शिक्षकाची आठवण होते. गणिताच्या शिक्षकाची शिक्षकाची गणिताच्या 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 केव्हाही कुठेही वाचताना गाताना आयुष्याच्या कुठल्याही वाटेने जाताना जेव्हा जेव्हा देवाची आणि माझी गाठभेट होते तेव्हा तेव्हा मला माझ्या गणिताच्या शिक्षकाची आठवण होते. गणिताच्या शिक्षकाची आठवण होते. गणिताच्या शिक्षकाची गणिताच्या शिक्षकाची आठवण होते. कोमटी असून मास्तर झाले. 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 ज्यांच्या विषयी सतत अशा कोट्या कोमटी असून मास्तर झाले. ज्यांच्या विषयी सतत अशा कोट्या झडायच्या. अशा कोट्या झडायच्या. अशा कोट्या झडायच्या. अशा कोट्या झडायच्या. काय झडायच्या? जेव्हा जेव्हा देवाची आणि माझी गाठभेट होते तेव्हा तेव्हा मला माझ्या गणिताच्या 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 शिक्षकाची गणिताच्या शिक्षकाची आठवण होते. कोमटी असून मास्तर झाले. ज्यांच्या विषयी सतत अशा कोट्या झडायच्या. ज्यांच्या विषयी सतत अशा कोट्या झडायच्या. कोट्या झडायच्या. कोट्या झडायच्या. कोट्या झडायच्या. कोट्या झडायच्या. कोट्या झडायच्या. विश्वास ठेवा. बिलीव्ह in me, on me. Believe in what I say. Believe in what I say. ज्यांच्या विषयी सतत अशा कोट्या झडायच्या. कोमटी असून मास्तर झाले. ज्यांच्या विषयी सतत अशा कोट्या झडायच्या. मला पाहताच कोमटी असून मास्तर झाले. कोमटी असून मास्तर झाले.
ज्यांच्या विषयी सतत अशा कोट्या झडायच्या, मला पाहताच 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 कारण नसताना, मला पाहताच कारण नसताना, मला पाहताच कारण नसताना, मला पाहताच कारण नसताना, कोमटी असून मास्तर झाले ज्यांच्याविषयी सतत अशा कोट्या झडायच्या, मला पाहताच कारण नसताना, ज्यांच्या कपाळावर कशावर कपाळावर, मला पाहताच कारण नसताना, ज्यांच्या कपाळावर 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 ज्यांच्या कपाळावर, मला पाहताच कारण नसताना, ज्यांच्या कपाळावर आठ्या 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 पडायच्या. काय पडायच्या? आठ्या पडायच्या. आठ्या पडायच्या. गणिताच्या शिक्षकांची आठवण होते. कोमटी असून मास्तर झाले ज्यांच्याविषयी सतत अशा कोट्या झडायच्या, कारण नसताना, मला पाहताच कारण नसताना, ज्यांच्या कपाळावर आठ्या पडायच्या. ज्यांच्या कपाळावर आठ्या पडायच्या. ज्यांच्या कपाळावर आठ्या पडायच्या. आठ्या पडायच्या. आठ्या पडायच्या. आठ्या पडायच्या. आठ्या पडायच्या. ज्यांच्या कपाळावर आठ्या पडायच्या, मग कारण नसताना ज्यांच्या कपाळावर आठ्या पडायच्या. कोमटी असून मास्तर झाले ज्यांच्याविषयी सतत अशा कोट्या झडायच्या, मला पाहताच कारण नसताना, ज्यांच्या कपाळावर आठ्या पडायच्या. गुलकंद करताना, गुलकंद गुलाबाच्या फुलांचा साखरेच्या पाकीमध्ये टाकून केलेला अगदी चविष्ट खाद्यपदार्थ. साधारणतः लोक पानामध्ये खातात, नागवेलीच्या पानामध्ये, काही की पान बनारसवाला, त्या पानामध्ये. कोमटी असून मास्तर झाले ज्यांच्याविषयी सतत अशा कोट्या झडायच्या, मला पाहताच कारण नसताना, ज्यांच्या कपाळावर आठ्या पडायच्या. गुलकंद करताना, गुलकंद करताना, गुलकंद करताना, गुलकंद करताना, गुलकंद करताना, काय करताना, काय करताना, काय करताना, गुलकंद करताना, गुलकंद करताना, गुलकंद, गुलकंद करताना, गुलकंद करताना, गुलकंद करताना, गुलकंद करताना, गुलकंद करताना, पाकळ्यांची, गुलकंद करताना पाकळ्यांची, गुलकंद करताना पाकळ्यांची, गुलकंद करताना पाकळ्यांची, जशी जशी गुलकंदात, गुलकंदात, गुलकंद करताना पाकळ्यांची जशी गुलकंदात साठवण होते. गुलकंद करताना पाकळ्यांची जशी गुलकंदात साठवण होते. गुलकंद करताना पाकळ्यांची जशी गुलकंदात साठवण होते. जेव्हा जेव्हा देवाची आणि माझी
गाठभेट होते. जेव्हा जेव्हा देवाची आणि माझी गाठभेट होते तेव्हा तेव्हा मला माझ्या गणिताच्या शिक्षकांची आठवण होते. तेव्हा तेव्हा मला माझ्या गणिताच्या शिक्षकांची आठवण होते. कोमटी असून मास्तर झाले ज्यांच्या विषयी सतत अशा कोट्या झडायच्या. मला पाहताच कारण नसताना ज्यांच्या कपाळावर आठ्या पडायच्या. गुलकंद करताना पाकळ्यांची जशी गुलकंदात साठवण होते. जेव्हा जेव्हा देवाची आणि माझी गाठभेट होते तेव्हा तेव्हा मला माझ्या गणिताच्या शिक्षकाची आठवण होते. लक्षात घ्या, देव आणि शिक्षक, देव शिक्षक गुलकंद. आलं काही लक्षात? देवाची गाठभेट होते, शिक्षकाची गाठभेट होते. देवाची गाठभेट होते, शिक्षकाची आठवण होते. देवाची आठवण होते, शिक्षकाची गाठभेट होते. काही कनेक्शन जुळतंय का? गुलकंदाच्या संदर्भातून कविता काही सांगण्याचा प्रयत्न करते. ती समाजाचा आरसा असते. साहित्य म्हणजे काय, काय सांगण्याचा प्रयत्न करतो? कोमटी असून मास्तर झाले ज्यांच्या विषयी सतत अशा कोट्या झडायच्या. मला पाहताच कारण नसताना ज्यांच्या कपाळावर आठ्या पडायच्या. गुलकंद करताना पाकळ्यांची जशी गुलकंदात साठवण होते. जेव्हा जेव्हा देवाची आणि माझी गाठभेट होते तेव्हा तेव्हा मला माझ्या गणिताच्या शिक्षकांची आठवण होते. सोयीनुसार 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 हात चाचे हात चाचे हात चाचे सोयीनुसार हात चाचे सोयीनुसार हात चाचे सोयीनुसार हातचाचे सोयीनुसार हातचाचे सोयीनुसार हातचाचे सोयीनुसार हातचाचे कधी 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 सोयीनुसार हातचाचे कधी जमेला धरणाऱ्या सोयीनुसार हातच्याचे कधी जमेला धरणाऱ्या सोयीनुसार हातच्याचे कधी जमेला धरणाऱ्या तर सोयीनुसार हातच्याचे कधी बाजूला सोडणाऱ्या सोयीनुसार 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 हातच्याचे कधी जमेला धरणाऱ्या तर सोयीनुसार हातच्याचे कधी बाजूला सोडणाऱ्या. बघा, शिक्षक, देव, गुलकंद, गणित कसं असतं व्यवस्थेचं गणित. वेगवेगळ्या शक्तिपीठांची काही वैशिष्ट्ये असतात. जगात जेवढी शक्तिपीठ दिलेली आहेत मानवतेची, प्रत्येक शक्तिपीठाचं वैशिष्ट्य असतं. सोयीनुसार हातच्याचे कधी जमेला धरणाऱ्या तर सोयीनुसार हातच्याचे कधी बाजूला सोडणाऱ्या. सोयीनुसार हातच्याचे सोयीनुसार हातच्याचे सोयीनुसार हातच्याचे कधी जमेला धरणाऱ्या तर सोयीनुसार हातच्याचे कधी बाजूला सोडणाऱ्या. काही सोप्या काही सोप्या फॉर्म्युल्यांचा
फॉर्म्युल्यांचा फॉर्म्युल्यांचा फॉर्म्युल्यांचा फॉर्म्युल्यांचा फॉर्म्युल्यांचा फॉर्म्युल्यांचा फॉर्म्युल्यांचा सोयीनुसार हातच्याचे कधी जमेला धरणाऱ्या तर सोयीनुसार हातच्याचे कधी बाजूला सोडणाऱ्या काही सोप्या फॉर्म्युल्यांचा अपवाद तेवढा वगळला. अपवाद तेवढा वगळला. अपवाद तेवढा वगळला. अपवाद तेवढा वगळला. अपवाद तेवढा वगळला तर शाळेच्या वर्गातला तर शाळेच्या 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 वर्गातला आमचा शाळेच्या वर्गातला आमचा सामायिक फळा असो. सामायिक फळा गणित, मराठी, इंग्रजी, विज्ञान, सामाजिक शास्त्रे सगळ्यांसाठी एकच बोललोय. सोयीनुसार हातच्याचे कधी जमेला धरणाऱ्या तर सोयीनुसार हातच्याचे कधी बाजूला सोडणाऱ्या काही सोप्या फॉर्म्युल्यांचा अपवाद तेवढा सोडला तर शाळेच्या वर्गातला आमचा सामायिक फळा असो. 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 रसायनशास्त्र, जीवशास्त्र, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, मराठी, हिंदी, इंग्रजी, शाळेच्या वर्गातला आमचा सामायिक फळा असो की त्यांच्या राहत्या घरात चालणारे, त्यांच्या खाजगी शिकवणुकीचे वर्ग. काय शाळेच्या वर्गातला आमचा सामायिक फळा असो की त्यांच्या राहत्या घरात चालणारे, त्यांच्या खाजगी शिकवणुकीचे वर्ग. खाजगी शिकवणुकीचे वर्ग. सोयीनुसार हातच्याचे कधी जमेला धरणाऱ्या तर सोयीनुसार हातच्याचे कधी बाजूला सोडणाऱ्या काही सोप्या फॉर्म्युल्यांचा अपवाद तेवढा सोडला तर शाळेच्या वर्गातला आमचा सामायिक फळा असो की त्यांच्या राहत्या घरात चालणारे, त्यांच्या खाजगी शिकवणुकीचे वर्ग. सरांचा हिशोब. सरांचा हिशोब. सरांचा हिशोब. सरांचा हिशोब. सरांचा हिशोब. सरांचा हिशोब कधी चुकत नसे. सरांचा हिशोब कधी चुकत नसे. लक्षात घ्या. देव, शिक्षक, गाठभेट, गुलकंद, फॉर्म्युला, खाजगी वर्ग, हिशोब. संकल्पना कशा विकसित होत चालल्या, कशा जुळत चालल्या, कशा निर्मित होत चालल्या याकडे लक्ष द्या. काय सोयीनुसार हातच्याचे कधी जमेला धरणाऱ्या तर सोयीनुसार हातच्याचे कधी बाजूला सोडणाऱ्या काही सोप्या फॉर्म्युल्यांचा तेवढा अपवाद सोडला तर शाळेच्या वर्गातला आमचा सामायिक फळा असो की त्यांच्या राहत्या घरात चालणारे, त्यांच्या खाजगी शिकवणुकीचे वर्ग. सरांचा हिशोब. सरांचा हिशोब. सरांचा हिशोब. कुणाचा हिशोब? देवाचा, गुलकंदाचा, गाठभेटीचा, गणिताचा, इंग्रजीचा, मराठीचा. कुणाचा हिशोब? सरांचा हिशोब. देवांचा हिशोब. सरांचा हिशोब कधी चुकत नसे. सरांचा हिशोब कधी चुकत नसे. पद्धत कोणतीही असो. पद्धत कोणतीही असो. गणिताची पद्धत,
वेगवेगळ्या फॉर्म्युल्यांचा वापर करून एकच फलित साध्य करता येऊ शकतं एकाच समस्येचं. हे गणिताचं वैशिष्ट्य आहे. गणिताचं वैशिष्ट्य काय? तुम्ही कोणत्याही मार्गाने या, तुमचं ध्येय तुम्हाला गाठता येऊ शकतं. तुमचे मार्ग वेगवेगळे असू शकतात. तुमचं ध्येय तुम्ही कोणत्या मार्गाने गाठायचं, कोणत्या फॉर्म्युल्यांचा वापर करायचा, कोणत्या पद्धतीचा वापर करायचा, हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. सरांचा हिशोब कधी चुकत नसे, पद्धत कोणतीही असो, गणिताचं फल मात्र, 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 गणिताचं फल मात्र कुठे कधी झुकत नसे. गणिताचं फल मात्र कधी कुठे झुकत नसे. गणिताचं फल मात्र कधी कुठे झुकत नसे. एखाद्या महात्म्याचा, एखाद्या महात्म्याचा, एखाद्या महाल्याचा सॉरी महात्म्याचा नाही, एखाद्या महाल्याचा, एखाद्या महाल्याचा एखाद्या महाल्याचा महात्मा करताना, काय? एखाद्या महाल्याचा महात्मा करताना, एखाद्या महाल्याचा महात्मा करताना परत एकदा एकसंध पद्धतीने सोयीनुसार हातच्याचे कधी जमेला धरणाऱ्या, तर सोयीनुसार हातच्याचे कधी बाजूला सोडणाऱ्या काही सोप्या फॉर्म्युल्यांचा अपवाद तेवढा सोडला तर शाळेच्या वर्गातला आमचा सामायिक फळा असो की त्यांच्या राहत्या घरात चालणारे त्यांचे खाजगी शिकवणुकीचे वर्ग, सरांचा हिशोब कधी चुकत नसे. पद्धत कोणतीही असो, गणिताचं फल मात्र कुठे कधी चुकत नसे. एखाद्या महाल्याचा महात्मा करताना, कसा करताना? वेगवेगळ्या फॉर्म्युल्यांचा वापर करून, वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून एखाद्या महाल्याचा महात्मा करताना संवेदना अन सद्गुणांची, संवेदना अन सद्गुणांची, संवेदना अन सद्गुणांची, संवेदना अन सद्गुणांची. एखाद्या महाल्याचा महात्मा करताना संवेदना अन सद्गुणांची जशी साठवण गोठवण होते, संवेदना अन सद्गुणांची जशी साठवण गोठवण होते, जशी गुलकंदात पाकळ्यांची साठवण होते, तसंच महाल्याचा महात्मा करताना संवेदना आणि सद्गुणांची साठवण गोठवण होते. पहा, ही साठवण कोण करत असेल, हा गुलकंद कोण करत असेल, लक्षात घ्या. गणिताचं फल मात्र कुठे कधी झुकत नसे. एखाद्या महाल्याचा महात्मा करताना संवेदना आणि सद्गुणांची जशी साठवण गोठवण होते. जेव्हा जेव्हा देवाची आणि माझी गाठभेट होते, तेव्हा तेव्हा मला माझ्या गणिताच्या शिक्षकाची आठवण होते. एखाद्या महाल्याचा महात्मा करताना संवेदना आणि सद्गुणांची जशी साठवण गोठवण होते. जेव्हा जेव्हा देवाची आणि माझी गाठभेट होते, तेव्हा तेव्हा मला माझ्या गणिताच्या शिक्षकांची आठवण होते. तेव्हा तेव्हा मला माझ्या गणिताच्या शिक्षकांची आठवण होते. जेव्हा जेव्हा देवाची आणि माझी गाठभेट होते, तेव्हा तेव्हा मला माझ्या गणिताच्या शिक्षकाची आठवण होते. तेव्हा तेव्हा मला माझ्या गणिताच्या शिक्षकाची आठवण होते.